आज आपण छोले चाट कसा करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आता आपण हे छोले घेतलेले आहेत ते 5 ते 6 तास भिजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण कुकरला अशा प्रकारे हे बघा एकदम व्यवस्थित गाळ 5 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर ही चिंच गुळाची चटणी करून घेतलेली आहे। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेलं टोमॅटो, बारीक पिवळी शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चाट मसाला। हे आपण दही घेतलेले आहे साखर टाकून गोड दही, त्यानंतर मीठ, मिरची पावडर, हळद, गोडा मसाला आणि धनिया पावडर। आता आपण हे एका बाउलमध्ये छोले काढून घेतलेले जे आपण शिजवून घेतले होते। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेला गाजर, गाजर हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। बारीक चिरलेला टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर थोडीशी, चवीपुरतं मीठ, त्यानंतर हे जे मसाले आपण घेतले होते ते, थोडीशी हळद घ्यायची आहे नॉर्मली, लाल तिखट पण मी अर्धा चमचा घेणार आहे, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा धनिया पावडर आणि गोड दही। तर आपण गोड दहीच्या ऐवजी पहिले जी चिंच गुळाची चटणी करून घेतली होती ती टाकून घेऊया। आणि त्यामध्ये व्यवस्थित असं गोड दही जे फेटून घेतलं होतं ते घेऊया। तुम्ही बघू शकता, ते बघतानाच इतकं सुंदर वाटतं की मुलं ते आवडीने खातात। आणि हे पहा, हे असं करून आपण हे सगळे आता मिक्स करूया। आता चाट मसाला आपण वरतून टाकणार आहे, तो आधी नाही घेतलाय आपण। थोडासा चाट मसाला टाकले आपण, परत हे एकजीव करायचं आहे पूर्ण व्यवस्थित। खूप सारी पिवळी शेव, आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेले। वरतून तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून पिवळी शेव ॲड करू शकता। अशा प्रकारे आपला चाट हा खाण्यासाठी तयार झालेला आहे।